आज आपण लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांच्या तोंडाला पाणी आणणारी चटपटीत कवट्याची चटणी, आंबट, गोड आणि तिखट अशी ही चव जिभेवर रेंगाळत राहते. चला तर मग सुरू करूया. तिखट, लाल तिखट, अर्धी वाटी गूळ, मीठ, भाजलेली जिरी पावडर आणि कौट पिकलेलं मी कौट घेतलंय छान. आता आपण कौट फोडून घेऊया. ऑलरेडी मी फोडलंच होतं, असं दिसतंय. आपण एका डिशमध्ये हे कवटाचा गर काढला आहे. त्याच्या ज्या कडक रेषा आहे ना, ह्या अशा त्या आपल्याला साईडला काढून ठेवायच्या आहे. तुम्ही पाहू शकता. या सगळ्या काढून घेऊया आपण अशा पद्धतीने. अशाने ना हे जर ह्या कडक शिऱ्या आहे ना, तर मध्ये मध्ये दातामध्ये अशी चव चांगली लागत नाही खाताना. एका बाउलमध्ये घालूया. असं मॅश करू आपण व्यवस्थित. याच्यात आपण गूळ घालूया अर्धी वाटी. दोन्ही मिक्स करून घेऊया. असं छान व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलंय. व्यवस्थित असं एक खलबत्ता घेतला आहे. आता आपलं एक कवटाचं जे मिश्रण आहे ते घालूया त्याच्यात. हे आपण 5 मिनिटं फुटूया. असं त्याने चव छान येते. या ज्या बिया आहे ना, त्या आपण आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहे. कुटल्यामुळे त्या बिया पण छान व्यवस्थित कुटणं झाले आहे. आता आपल्या ह्या स्टेजला मिक्सरमधून आपल्याला बारीक करायचं, म्हणजे आपली चटणी छान दिसेल अजून, आणि खायला पण टेक्स्चर चांगलं होईल त्याचं. बिया कडक असतात म्हणून पटकन मिक्सरमध्ये बारीक होत नाही. अशाने मग खलबत्त्यात आपण थोडं कुटलं ना, त्याचा गड आणि गूळ असं दोन्ही मिक्स जे केलं आहे आपण खलबत्त्यात वाटून घेतलेलं, कुटून घेतलेलं, मिक्सरमध्ये एकजीव करू चांगलं व्यवस्थित. एकदा फिरवूया आणि पुन्हा थांबूया. तुम्ही बघू शकता आपण मस्त पेस्ट तयार झाली आहे. बारीक केले कवट्याची चटणी अशी बारीक वाटून घेतली आहे, म्हणजे खायला छान लागते. आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊया. एका बाउलमध्ये आपण सगळी चटणी काढून घेतली आहे. गूळ तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ. चांगलं मिक्स करून घेऊया आपण चटणीला. मी मीडियम गॅसवरती कढई ठेवली आहे. आपल्याला फोडणी घालायची आहे. चमच्याने मी 2 चमचे तेल घातलंय. कढई आपली तापली आहे. मोहरी घालू 1 चमचा. गॅस बंद करू. ही चटणी नुसती खाल्ली तरी चालेल, किंवा मग फोडणी घालूया आपण. तर आपण परत एकदा मिक्स करून घेऊया. तुम्ही पाहू शकता चटणी, कवट्याच्या चटणीला रंग पण खूप छान आला आहे आणि खायला पण एकदम चविष्ट झाली आहे. ही चटणी तुम्ही धपाटे, थालीपीठ, पोळी सोबत छान लागते. एकदा करून पहा. बघा किती झटपट तयार झाली आपली चटकदार कवठ्याची चटणी, आंबट गोड. मराठमोळ्या रेसिपीसाठी चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी आवडली तर लाईक करा. बाय बाय.